प्रेक्षक नमस्कार. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी लक्ष्मण दातखेळ जोडले गेले. लक्ष्मण, सकाळपासून तुम्ही फील्डवरती आहात. 1 ते 12 जे भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग आहेत त्यातील प्रथम 1 क्रमांक प्रभागापासून तुमच्याकडे काय आतापर्यंतची आकडेवारी, कुठल्या फेरीची तुमच्या हातामध्ये आतापर्यंत आकडेवारी आलेली काय सांगाल? सर जर आपण प्रभाग क्रमांक 1चा जर विचार केला तर त्या ठिकाणी 2 जागांवरती भारतीय जनता पार्टीनं आघाडी घेतली आहे, तर 2 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आघाडी घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 1ची जी जागा आहे त्याच्यामध्ये विकास नामदेव साने यांनी 2,838 मतांनी त्या ठिकाणी मताधिक्य घेतलेलं आहे. तर सुरेश तात्या म्हेत्रे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांना 1,741 मतं मिळालेली आहेत. त्या ठिकाणी जागेवरती विकास साने हे आघाडीवरती आहे. तर ब जागेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सोनम विनायक मोरे या ज्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत त्यांना एकूण 3,173 मतं मिळालेली आहेत. तर काशीद साधना नेताजी हे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार, तर त्यांना 1,524 मतं मिळालेली आहेत. या ठिकाणी भाजपाच्या सोनम मोरे यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला दिसतंय. तर याच प्रभाग क्रमांक 1ची जी जागा आहे सर तिथे क जागेवरती शीतल राजेंद्र यादव हे ज्या की भारतीय जनता शीतल जितेंद्र यादव. येस शीतल जितेंद्र यादव भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना एकूण 3,049 मतं मिळालेली आहेत सर. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे उमेदवार आहेत संगीता प्रभाकर तामाणे यांना 1,671 मतं मिळालेली आहेत. इथे क जी जागा आहे सर तिथे शीतल यादव ज्या आहेत त्या आघाडीवरती आपल्याला असल्याचं दिसून येत आहे. बरोबर. तर प्रभाग 1ची जी ड जागा आहे त्या ड जागेवरती यश दत्ता काका साने जे की माजी नगरसेवक आणि होते दिवंगत दत्ता काका साने यांचे चिरंजीव ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यांना 2,643 मतं मिळालेली आहेत. तर त्यांच्याच विरोधी उमेदवार असलेले भारतीय जनता पार्टीचे गणेश मळेकर यांना 1,917 मतं मिळालेली आहेत. ड जी जागा आहे तर तिथे यश दत्ता काका साने यांनी त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसतंय. बरोबर आहे लक्ष्मण. तर हे होतं प्रभाग 1चं विश्लेषण. ज्या पद्धतीने आता मतमोजणीला सुरुवात होऊन जवळपास अनेक फेऱ्या आतापर्यंत आपल्या हातामध्ये आलेल्या आहेत. आता प्रभाग क्रमांक 2ची सध्याची काय परिस्थिती सांगाल? सर प्रभाग क्रमांक 2 जागा जी आहे तिथे जागेवरती भारतीय जनता पार्टीला आघाडी घेतल्याचं दिसतंय. कारण इथे भाजपाच्या सुजाता निलेश बोराटे ज्या आहेत त्यांना 2,875 मतं मिळालेली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रुपाली परशुराम अल्नाट यांना 1,595 मतं मिळालेली आहेत. तिथे भाजपाच्या सुजाता बोराटे यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय. तर प्रभाग 2च्या ब जागेवरती सारिका नितीन बोराडे ज्या आहेत भाजपाच्या त्यांना 2,595 मतं मिळालेली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अश्विनी संतोष जाधव यांना 1,030 मतं मिळालेली आहेत. या ब जागेवरती जे आहेत बोराडे सारिका यांनी त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसतंय. तर प्रभाग 2ची जी क ची जागा आहे तर तिथे जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत माजी महापौर राहुल जाधव यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय. त्यांना 2,202 मतं मिळालेली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल आहेर यांना 1,919 मतं मिळालेली आहेत. ड जागेवरती जर आपण पाहिलं सर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. बोराटे वसंत प्रभाकर त्यांना 2,290 मतं मिळालेली आहेत. तर भाजपाचे जे उमेदवार आहेत निखिल शिवाजी बोराडे यांना 2,173 मतं मिळालेली आहेत. इथे माजी नगरसेवक वसंत बोराटे जे आहेत त्यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय सर. लक्ष्मण, खरं तर वसंत बोराटेंनी आघाडी जरी घेतलेली असली तरी ती आघाडी म्हणावी तेवढी पूरक त्या ठिकाणी दिसत नाहीये. कारण ज्या त्या ठिकाणचे बोराडे निखिल आहेत त्यांना 2,173 मतं मिळालेली आहेत आणि फक्त दोघांमध्ये साधारणतः 100-150 मताचा त्या ठिकाणी फरक दिसतोय. तर दुसरीकडे जे माजी महापौर आहे राहुल जाधव आणि विशाल आहेर यांच्यात मात्र काटेकी टक्कर होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. जवळपास 200-300 मताचाच फरक आहे. तर प्रभाग क्रमांक 3ची लक्ष्मण काय परिस्थिती काय सांगाल? तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो प्रभाग क्रमांक 3 आहे या 3च्या जागेसाठी गायकवाड सारिका रवींद्र ज्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना तब्बल 7,263 मतं मिळालेली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत अनुराधा दीपक साळुंके यांना 4,100 मतं मिळाली. इथे भाजपाचा उमेदवार सारिका गायकवाड ह्या आघाडीवरती आहेत. बरोबर. तर
हो, ब जागेसाठी सर भारतीय जनता पार्टीचे जे नितीन आप्पा काळजे माजी महापौर त्यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय. 6,954 मतं त्यांना आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे प्रकाश आल्हाट आहेत त्यांना 5,307 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. तर बरं. प्रभाग 3च्या क जागेचा जर सर आपण विचार केला तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अर्चना सस्ते जे आहेत त्यांना 7,520 मतं मिळालेली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पूनम तापकीर यांना 4,851 मतं मिळाली आहे. क जागेवर सुद्धा त्या ठिकाणी भाजपानं आघाडी घेतल्याचं दिसतंय. तर ड जागेचा जर सर आपण विचार केला तर इथेही भाजपानंच आघाडी घेतलेली आहे. कारण इथे भाजपाचे उमेदवार सचिन तापकीर जे आहेत त्यांना 6,626 मतं मिळालेली आहेत. तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत लक्ष्मण सत्ते यांना 5,473 मतं मिळालेली आहेत. इथे सुद्धा भाजपानं आघाडी घेतली आहे. बरोबर आहे लक्ष्मण. कारण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण जर का पाहिलं तर लक्ष्मण सत्ते 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडे विजयी झाले होते. त्यांनी यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते मात्र या ठिकाणी पिछडेवरती दिसत आहेत. तर प्रभाग क्रमांक 4ची सध्याची काय परिस्थिती आहे? सर प्रभाग 4चा जर आपण विचार केला तर प्रभाग 4च्या अ जागेवरती श्रुती डोळे ज्या की भाजपच्या उमेदवार आहेत त्यांनी मताधिक्य घेतलंय. त्यांना एकूण 7,637 मतं त्या ठिकाणी पडली आहेत. तर राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रतिभा दोरकर यांना त्या ठिकाणी 3,124 बऱ्याच मतांचा फरक सर इथे दिसून येतोय. इथे सुद्धा भाजपानं आघाडी घेतली आहे. तर प्रभाग 4च्या ब जागेचा जर आपण विचार केला तर तिथे भाजपाचे सुरकुले कृष्णा भिकाजी यांनी 6,402 मतं मिळवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सौले मंगेश शिवाजी यांना त्या ठिकाणी 4,678 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहे. इथे सुद्धा भाजपानं आघाडी घेतली आहे. क जागेचा जर आपण विचार केला तर प्रभाग क्रमांक 4च्या तर तिथे भारतीय जनता पक्षाच्या हॅलो, घुले नानी. हा घुले नानी सर. हा, परत एकदा सांगा प्रभाग क्रमांक 4च्या क मधलं काय परिस्थिती आहे? सर प्रभाग 4च्या क जागेवरती ज्या माजी उपमहापौर राहिलेल्या होत्या हो. घुले नानी अर्थातच हिराबाई गोवर्धन घुले बरोबर. ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी 6,447 मतं मिळवलेली आहेत. त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत श्रद्धा योगेश अकुलवार त्यांना त्या ठिकाणी 2,859 मतं मिळालेली आहेत. बऱ्यापैकी मताचा फरक आहे त्या ठिकाणी दिसतो. इथे भाजपनं आघाडी घेतली आहे सर. आणि ड जागेचा जर का आपण विचार केला तर इथे उदय दत्तात्रय गायकवाड जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांना 6,102 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत साहेबराव वाळके यांना 3,039 मताधिक्य मिळालेलं आहे. मतं मिळालेली आहेत. बरोबर. जागेवर सर आघाडी आहे. म्हणजे एकंदरीतच प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4ही सीटांचा बोलबाला लक्ष्मण दिसतोय. प्रभाग क्रमांक 5ची काय परिस्थिती आहे? कोण आघाडीवरती, काय परिस्थिती आहे? तर एकूण या 4 प्रभागानंतर आपण जर प्रभाग 5चा विचार केला तर याही ठिकाणी आपल्याला प्रभाग 5च्या अ जागेसाठी अनुराधा गोखणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यांना 5,457 मतं दिसत आहेत. तर राष्ट्रवादीचे ज्या उमेदवार आहेत भीमाबाई पोपटफुगे यांना 4,717 मतं आहेत. इथे भाजपानं आघाडी घेतली आहे. ब जागेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार सागर बाळासाहेब गवळी जे आहेत त्यांना 6,042 मतं मिळाले आहेत. खरं तर ते माजी नगरसेवक राहिलेले आहेत. आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत अमर परशुराम फुगे त्यांना 4,144 मतं मिळाली आहेत. आणि क जी जागा आहे सर प्रभाग 5ची तर तिथे भाजपाचे उमेदवार जे आहेत कविता भोंगाळे कडू त्यांना 5,345 मतं मिळाली आहेत. तर प्रियांका प्रवीण बारसी ज्या आहेत राष्ट्रवादीच्या त्यांना 4,343 मतं मिळालेली आहेत. तिथे पण आघाडी घेतली आहे. आणि सर ड जागेचा जर का आपण विचार केला तर इथे सुद्धा भाजपानंच आघाडी घेतली आहे. भाजपाच्या जालिंदर किसन शिंदे यांना 5,657 मतं मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ॲडव्होकेट राहुल बाळासाहेब गवळी यांना केवळ 3,881 बऱ्याच मताधिक्याचा फरक दिसतोय सर. जालिंदर किसन शिंदे जे आहेत ते राष्ट्रवादीतून भाजपात गेले सर. बरोबर लक्ष्मण. एकंदरीतच प्रभाग क्रमांक 5 हा जो आहे हा
अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही नेते आहेत भोसरीमधील अजित गव्हाणे खरं तर यांचा हा बालेकिल्ला आहे, परंतु या बालेकिल्ल्यामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचा बोलबाला दिसतोय. प्रभाग क्रमांक 6 ची काय परिस्थिती आहे लक्ष्मण, आणि तुमच्या बाजूचा जरा आवाज जास्त होतोय, थोडंसं तुम्ही नेटवर्क मध्ये या आणि आपल्या प्रेक्षकांना मोठ्या आवाजामध्ये सांगा प्रभाग क्रमांक 6 ची काय परिस्थिती आहे. सर प्रभाग क्रमांक जर आपण 5चा विचार केला तर या ठिकाणी 3 जागेवरती भाजपानं आघाडी घेतली आहे, तर एका जागेवरती प्रभाग क्रमांक 6 लक्ष्मण, प्रभाग क्रमांक 6 पाहिजे, 5 झालाय आपला. येस तर प्रभाग क्रमांक 6चा जर आपण विचार केला तर तिथे भारतीय जनता पार्टीनं 3 जागांवरती आघाडी घेतली आहे, तर एका जागेवरती राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचं दिसतंय. प्रभाग 6च्या जर जागेचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी रेखा देवराम देवकर ज्या आहेत भाजपाच्या उमेदवार, त्यांना 2384 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवार आहेत वर्षा गणेश बडे, त्यांना 1537 मतं मिळाली आहेत. तिथे सुद्धा भाजप आघाडीवर आहे. ब जागेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सर आपल्याला माहिती असेल की रवी लक्ष्मण लांडगे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. हा निवडा आता त्यांचं डिक्लेअर होईल, पण बिनविरोध झाले होते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पुढे हो हो जर आपण क जागेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी राजश्री राजेंद्र लांडगे ज्या आहेत भाजपाच्या, त्यांना 2092 मतं मिळाली आहेत. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे लक्ष्मण तुमचा आवाज येत नाही. क जागेची काय परिस्थिती आहे. क जागेवरती सर राजश्री राजेंद्र लांडगे ज्या भाजपाच्या उमेदवार आहेत त्यांना 2092 मतं मिळालेली आहेत, आणि त्यांच्या विरोधातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका मयूर लांडे यांना 2040, म्हणजे इथं काटेकी टक्कर चालली आहे. फक्त 52 मतांचा फरक आहे दोघांमध्ये. हो हो आणि जर आपण याच प्रभाग क्रमांक 6 जागेचा जर विचार केला तर इथे संतोष काळूराम लांडगे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार, त्यांना 2095 मतं मिळाली आहेत. तर भाजपाचे विरोधी उमेदवार योगेश सोपान लांडगे जे आहेत त्यांना 2045, इथे सुद्धा सर अगदी काटेकी टक्कर सुरू आहे. 50 मताचा फरक आहे. म्हणजे एकंदरीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये 3 भाजपा पुढे, 1 राष्ट्रवादी पुढे अशी परिस्थिती दिसते. प्रभाग क्रमांक 7 बद्दल काय सांगशील लक्ष्मण, जो की त्या ठिकाणी विलास लांडे यांचे पुतणे आहेत, काय परिस्थिती आहे. सर आपण जर प्रभाग क्रमांक 7चा जर विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आघाडी घेतल्याचं दिसतंय. खरं तर काटेकी टक्कर आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत विराज विश्वनाथ लांडे यांना 5409 मतं मिळाली आहेत, तर भाजपाचे उमेदवार संतोष अण्णा ज्ञानेश्वर लोंढे यांना 5158 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. तिथे राष्ट्रवादीनं प्रभाग 7च्या अ जागेवरती आघाडी घेतलेली आहे. बरोबर. ब जागेचा जर आपण विचार केला तर तिथे भाजपाच्या उमेदवार प्राध्यापिका सोनाली दत्तात्रय गव्हाणे यांनी आघाडी घेतली आहे, कारण त्यांना 6478 मतं मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार अनुराधा सुशील लांडगे जे आहेत त्यांना 4025 मतं मिळालेली आहेत. क जागेचा जर आपण विचार केला तर भाजपाचे जे उमेदवार आहेत राणीमाई अशोक पठारे यांना 6385 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार अश्विनी निलेश फुगे यांना 3911 मतं मिळाली आहेत. इथे मात्र भारतीय जनता पार्टीनं फार मोठ्या फरकानं त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसतंय. जर तर ड जागेचा जर आपण का विचार केला तर त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे जे अध्यक्ष राहिले होते ॲडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांनी आघाडी घेतली आहे. भाजपाचे ते उमेदवार आहेत, त्यांना आतापर्यंत एकूण 5923 मतं मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात असलेले जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत अमोल मधुकर डोळस त्यांना त्या ठिकाणी 4250 मतं मिळाली आहेत. एकंदरीत प्रभाग क्रमांक 7 हा 2017 साली 4ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले होते, मात्र यावेळी त्या ठिकाणी विराज विश्वनाथ लांडे हे मात्र त्या ठिकाणी आघाडीवर दिसत आहेत. तर प्रभाग क्रमांक 8 ची सध्याची काय परिस्थिती आहे. तर प्रभाग 8चा जर आपण विचार केला तर या ठिकाणी भाजपानं अ जागेवरती आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार कांबळे सुहास लक्ष्मण यांना 2296 मतं मिळाली आहेत. त्यांच्या विरोधातले राष्ट्रवादीचे उमेदवार सीमा रवींद्र सावळे ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी 1712 मतं मिळाली. इथे भाजपानं आघाडी घेतली आहे. तर सीमा सावळे या माजी नगरसेविका आहेत, त्यांनी पक्ष बदल केला. स्थायी समितीच्या माजी चेअरमन आहेत त्या लक्ष्मण, आणि त्या सध्या पिछाडीवर दिसत आहेत. येस तिथे त्या पिछाडीवर दिसत आहेत सर.
प्रभाग 8च्या ब जागेचा जर सर आपण विचार केला तर भाजपाचे जे उमेदवार आहेत नम्रता योगेश लोंढे ज्या माजी नगरसेविका होत्या तर त्यांना 2,952 मतं मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधातले ज्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राजश्री अरविंद गागरे यांना 1,593 मतं या ठिकाणी मिळाली आहेत. भाजपानं आघाडी घेतली आहे ब जागेवरती. क जागेचा जर सर आपण विचार केला तर भाजपाचे जे उमेदवार आहेत नीलम शिवराज लांडगे यांना 2,149 मतं, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी संजय वाबळे यांना 1,489 मतं त्या ठिकाणी मिळाली आहेत. इथेही भाजप आघाडीवर आहे. जर सर आपण ड जागेचा जर त्या ठिकाणी विचार केला प्रभाग क्रमांक 8च्या तर त्या ठिकाणी ज्यांनी अनेक वर्ष नेतृत्व केलंय ते विलास मडिगिरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यांना 2,203 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुषार साहने यांना 2,187 मतं मिळाली आहेत. तर सर इथे खूप काटेकी टक्कर पाहायला भेटते. बरोबर आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्या ठिकाणी खूप काटेकी टक्कर आपल्याला त्या ठिकाणी खरं तर लक्ष्मण पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 16 मतांचा फरक आहे तुषार साहने आणि मडिगिरी यांच्यामध्ये. तुम्ही आमच्याशी जोडलेले राहा. पुढचे काय आपण प्रभाग लगेचच घेऊया. प्रभाग क्रमांक 8 पर्यंत आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. पुढचे 9 ते 12 पर्यंत प्रभाग आपण लवकरच घेतोय. तुर्तास धन्यवाद लक्ष्मण.